नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय आहे शरद पवार राष्ट्रवादी वर्धापन दिन किती जोरात झाला, काय झाला, त्याच्यावर फार बोललं पाहिजे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्यांचे सेनापती प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील. आज त्यांचं यश आहे हे मान्यच करावं लागेल, परंतु सगळ्यात महत्त्वाचे हिरो ठरले ते शरद पवारच ठरले. शरद पवार या नावातच एक जादू आहे हे दिसून आलं सगळ्यांना. म्हणजे ते राजकारणातले भीष्माचार्य वगैरे महाराष्ट्रात बोललं गेले ते काही चुकीचं नाही आहे, पण आज वर्धापन दिन झाला, पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं सेनापती म्हणून ज्यांनी काम केलं ते जयंतराव पाटील. त्यांनासुद्धा आपल्याला किंमत दिलीच पाहिजे, नाही अशातला भाग नाही. परंतु सगळ्यात ते काळवंडलं कुठं गणित त्यांना कुठं विशाल ग्रहण हे जे लागलं सांगली जिल्ह्यामध्ये, मुख्य ते सांगली मुद्दा आहे. हो, गड आला पण सिंह गेला, अशी अवस्था जयंतराव पाटलांची जी झाली ती विशाल ग्रहणामुळे झाली. दादा गट परत इथं आलं बघा. दादा गटानं बापू गटावर मात केली, हे परत आलंच. हे ओघानं येतच राहणार कायम. आणि त्याच्यात बापू गट कधी सरशी करणार आता हे काळ बघेल. पण त्यांना आता सेनापती म्हणून मिरवताना आत्ता मात्र थोडं विशाल ग्रहणामुळं ते सेनापती पद हे काळवंडलं गेलं, हे नाकारता येणार नाही त्यांनासुद्धा. विषयच असा आहे, कारण विश्वजित कदम आणि विशाल ही जोडगोळीनं जयंतरावना पूर्ण जिल्ह्यामध्ये, आता तसं म्हटलं तर वाळवा शिराळा ह्या मतदारसंघातसुद्धा सेनापती हारलेच हो त्यांच्या सीट. आणि इकडंसुद्धा सांगली इथं विशालनं तर मोठीच विशाल किमया करून दाखवली. त्यामुळं आपण सेनापती पद नक्की मिरवा, पण ते हे 2 जिल्हे सोडून मिरवा, असंच आता कार्यकर्ते बोलू लागले. त्यामुळं उद्या विधानसभेच्या काळात हे सेनापती काय भूमिका घेणार? परत विशाल आणि विश्वजित यांच्याशी आता युती महाविकास आघाडी आहे. याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस हे एकत्रच आहेत. शिवसेना पण आहे उद्धव ठाकरेंची उभाटा. अशा वेळेला हे सेनापती नमतं धोरण घेणार का? विश्वजित आणि विशाल यांच्यापाशी नतमस्तक होणार का असंच म्हटलं पाहिजे, तरच ते दोघं ऐकतील. नाही तर ते 2 नेते मात्र खंबीर आहेत की जयंत पाटील सेनापतींना विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही पाणी पाजणार. फक्त आता ही महाविकास आघाडी आणि त्याचं तिकीट वाटप कसं होणार त्याच्यावरच हे ठरणार. मग परत एकमेकाचे डाव काढायचं झालं तर परत आत्तासारखंच गड आला पण सिंह गेला. जयंत पाटील जिंकताय हो तुम्ही सगळीकडं. शरद पवारांचं वलय आहे सगळीकडं आणि तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून फिरताय, सेनापती म्हणून फिरताय, जिंकताय, पण ते बाहेर जिंकलाय, ते कौतुक आहे, अभिनंदन आहे तुमचं. पण ह्या 2 जिल्ह्यात काय झाली अवस्था तुमची त्याचा विचार तुम्ही करा. 2 जिल्ह्यातलं म्हणजे विशेषतः तुमचे मतदारसंघ जिथं येतात. सत्यजित आबा पाटील हे पराभूत होतात, हे नामुष्कीचं नव्हे का? आणि विशाल पाटील एवढ्या बहुमतानं निवडून, अपक्ष उभारून ते निवडून येतात. म्हणजे सेनापती पदाला कुठंतरी हे विशाल ग्रहण लागलेलं, हे ग्रहण सुटणार का आगामी काळात विधानसभेला, हाच प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि सेनापती कसे लढणार आहेत पुढच्या काळात हे मात्र बघण्यासारखं असेल. सेनापती जयंत पाटलांना सोडून गेलेले नगरसेवक, महापालिकेतले की जे जीवाभावाचे, ज्यांना महापौर पद देण्यासाठी स्वतः जयंत पाटलांनी पुढाकार घेतला होता, तेही त्यांच्याबरोबर राहू शकले नाहीत. मग असे नगरसेवक परत गेलेले निष्ठावंत कार्यकर्ते आपल्याशी करणार का हे सेनापती? त्यात यशस्वी होणार का? हा सुद्धा आगामी काळात आता महत्त्वाचा आहे. आगामी काळात मी म्हणतोय, त्यांनी भाषणातच सांगितलं जयंतरावनी की बाबा मी 4 महिने अजून आहे, म्हणजे तुम्ही आता सेनापती आहात. 4 महिने 3 महिन्यावर इलेक्शन आहेत, म्हणजे तुम्ही सेनापती आहात. मग अशा वेळेला कुठं नमतं धोरण तुम्ही घेणार आहात का? काँग्रेसवाल्यांची नमतं धोरण घेणार आहात का? उभाटा गटाशी नमतं धोरण घेणार आहात का? ते बहुतेक उभाटा गटाशी तुमचं नमतं धोरण आहेच पहिल्यापासून. परंतु मुख्य विशाल, विश्वजित आणि हे सगळे नाराज झालेले कार्यकर्ते राष्ट्रवादीकडं पवारसाहेबांच्या पाठ केलेली आहे त्यांना परत आपलंसं करणार का? आणि रोहित पाटील हे मोठं व्यक्तिमत्व आहे. आत्ता आर पाटलांचे चिरंजीव आहेत आणि ते प्रति आर पाटीलच आहेत. आत्ता तळागाळातले कार्यकर्ते आज रोहितने सगळे आपलेसे केलेले आहेत. तो नुसता आता मतदारसंघापुरता रोहित पाटील राहिलेला नाही, राज्यातले सुद्धा रोहित पाटलांनी दौरे केलेले आहेत. पवारसाहेब त्याला रोहितना बरोबर घेऊन सगळीकडे राज्यात फिरत होते. म्हणजे रोहितना सुद्धा आज
नुसतं आता जिल्ह्यापुरतं म्हणून चालणार नाही आहे, सगळीकडे जात आहेत ते. म्हणजे पवारसाहेबांनी सुद्धा रोहितना पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे आणि आगामी विधानसभेच्या काळात रोहित पाटील, रोहित पवार ही जी यंग लॉबी आहे पवारसाहेबांनी ही पुढं आणलेली आहे. आता हे नाकारता येणार नाही सेनापतीनं ह्याचा विचारसुद्धा आता जिल्ह्यातले रोहित पाटलांचा नक्कीच त्यांना कुठेतरी विचार करावा लागेल. आणि संजय काका हे भारतीय जनता पक्षातले जे काही त्यांच्या जवळचे असतील त्यांचा नाद किती करायचा हे सुद्धा आगामी काळात त्यांना ठरवता आलं पाहिजे आणि हे त्यांना कळेल. आता उद्या विधानसभेच्या निवडणुकीत हे सगळं स्पष्ट होईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.